माझ्या लेकींची स्पेशल अशी आज संडेची शेवभाजी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यासाठी वाटण बनवण्यासाठी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. बऱ्याच वेळेस ना मुलं कंटाळून जातात वांग बटाटा भेंडी त्याच भाज्या खाऊन, त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर इथं ना वाटण बनवण्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा, एक अर्ध लाल बुंद पिकलेलं टमाटर, एक चमचा तीळ, थोडीशी कोथिंबीर, अर्धा इंच अद्रक आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा सुकं खोबरं, हे सगळं तव्यात मी भाजून घेतलंय बरं का. आणि आता आपल्याला ह्याची मस्त मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मस्त पेस्ट बनवून घेते. अगोदर कढईमध्ये साधारणतः पोहे खाण्याचे 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा जिरं आणि मोहरीची फोडणी दिली. छान जिरं मोहरी तडतडली की बारीक कट केलेला मीडियम साईजचा एक कांदा टाकून घेतला होता. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाला की लगेच बारीक कट केलेलं लाल टमाटर आणि जे सुरुवातीला तुम्हाला वाटण बनवण्यासाठी साहित्य मिक्सर जारमध्ये दाखवलं होतं ना, त्याचं वाटण टाकून घेतलं. त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद, थोडीशी हिंग पावडर, जिरे आणि धनेची पूड आणि त्याचबरोबर साठवणीचं काळं तिखट आणि थोडीशी लाल चटणीची पूड टाकली, जेणेकरून सेम हॉटेलसारखा या शेवभाजीला रंग येईल. त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकली, चांगलं मिक्स करून घेतलं आणि एक तांब्या पाणी टाकून 5 मिनिटासाठी उकळी काढून घेतली. त्यानंतर बघा ही मस्त अशी बारीक शेव मिळती ना विकतची, ती मोठी एक वाटी टाकली. शेव टाकल्यानंतर 2 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. इतकी भारी होती ना ही शेवभाजी, तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता किंवा अशी चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता. माझ्या मुलींना तर अशी शेवभाजी खूप आवडते. आठवड्यातून 2 वेळा किंवा 1 दिवसात जरी केली ना तर अशी शेवभाजी खाण्याचा त्या बिलकुल कंटाळा करत नाहीत. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक नक्की करा. तशी आपली शेवभाजी बनवून झालेली आहे. नक्की तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही भाजी बनवून बघा, खूप आवडीनं खातात. टिफिनला सुद्धा दिल्यानंतर आणि म्हणजे एक चपाती खात असतील ना तर या भाजीमुळे अर्धी चपाती जास्त नक्की खातील. शेवभाजी वगैरे बनवून झाली त्यानंतर मात्र मला अचानक कणकण आल्यासारखं झालं आणि खूप लो फील व्हायला लागलं. त्यामुळे मग मी बाकी काही व्हिडिओ शूट केला नाही. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. कढईमध्ये 4-5 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये लसूण, कांदा, कोथिंबीर याचं वाटण टाकून घेतलं आणि हे बघा डब्यात दाखवलं ना ते नवीन काळं तिखट बनवलंय. त्याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या तिखटाचा काही जास्तीचा अंदाज नव्हता, म्हटलं रंग कसा येतोय किंवा तिखट किती आहे तेच बघायचं होतं, म्हणून छान अशी बटाट्याची भाजी बनवत होते. तर सगळं झाल्यानंतर हळद थोडीशी आणि साठवणीचं हे नवं काळं तिखट टाकलं आणि बटाटे टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. 2 मिनिटं झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला आणि परत एकदा 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतले. कारण हा बटाटा जो आहे ना तो फक्त मी वाफेवरती बनवणार आहे, कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे टाकणार नाही. अशा पद्धतीनं तेलात फक्त वाफेवरती बटाटा केला ना उन्हाळ्याच्या दिवसात ना तो लवकर खराब होत नाही, म्हणजे विटत वगैरे नाही. आता भाजी तर बनवून झाली. त्यानंतर मस्त अशा घडीच्या चपात्या बनवून घेतल्या. उन्हाळ्याच्या दिवसात ना जर चपाती खूप कडक होत असतील ना तर कणिक नाही थोडीशी पाणी घालून सैलसर मळायची, म्हणजे तुम्ही जर डब्याला वगैरे अशा चपात्या देत असाल ना तर कडक होत नाही, दिवसभर मऊ राहतात. आणि 15 मिनिटं का होईना कणिक मळल्यानंतर ना भिजत ठेवायची. मी नेहमी अशा पद्धतीनं करते ना तर माझ्या चपात्या दिवसभर जरी राहिल्या ना तरी बिलकुल अशा कडक वगैरे होत नाहीत, छान मऊ राहतात आणि टंब फुगतात सुद्धा. आणि चपाती फुगली ना मग दिवसभर अशी मऊ लुसलुशीत राहते. तर तुम्ही बघू शकता किती छान आपली चपाती दिसते बघा, टंब फुगली सुद्धा आणि मऊसूद सुद्धा झालेली होती. त्यानंतर सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेतल्या. फ्रीजमध्ये ना काल थोडेसे भिजत घातलेले वटाणे शिल्लक होते, तर म्हटलं आज ते पण भाजूयात. थोडंसं तोंडाला चव नसली ना तर असं साधं काहीतरी खाल्लं ना चव आल्यासारखं वाटतं. तर चपात्या बनवून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये ना हातोहात हे भिजत घातलेले वटाणे होते ते थोडे टाकून घेतले. अगदी थोडंसं तेल टाकलं आणि मीठ टाकले आणि सतत हलवत हे वटाणे भाजून घेतले. कोणाला सॉरी बरं का, मी वटाणे म्हणले, हरभरे आहेत हे. तर कोणाला असे वटाणे किंवा हरभरे भाजलेले आवडतात ते मला कमेंट करून सांगा. जुनी लोक ना जेवणासोबत असं साधं सुधं खायचे ना, आणि आपण थोडंसं मसालेदार खातो किंवा आपल्या मुलांना सुद्धा थोड्या मसालेदार गोष्टींची आवड आहे. आणि तसं तर घरी थोडेसे मसाले एक्स्ट्रा घालून भाज्या बनवून मुलांना दिलेल्या कधी पण फायदेशीर. हॉटेलमधलं बाहेरचं खाण्यापेक्षा माझ्या मुलींना तर घरचंच सगळं जेवण खायची सवय आहे. मग माझी जिरेपूड, धनेपूड जे पण काही मसाले असतात ना ते मी घरीच बनवते.
बनवले असतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन आहे तो सुद्धा द्या, म्हणजे माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील. नंतर भेटू.